नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। राज्यातील सर्व शाळा 8 आणि 9 जुलै रोजी बंद राहणार। अनुदान आणि लाभांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 8 आणि 9 जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद ठेवल्यात। राज्यभरात 2 दिवसांच्या शाळा बंदची दखल घेण्याचं आवाहन पालक आणि विद्यार्थ्यांना करण्यात आलं आहे। गेल्या वर्षी अनुदानित शाळांसाठी वाढीव आर्थिक अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची 1 ऑगस्ट 2024 पासून 75 दिवस राज्यव्यापी निदर्शने केली। सरकारने त्यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी नंतर 14 ऑक्टोबर 2024 रोजी जारी केलेल्या अधिकृत सरकारी ठरावात GR निधी वाटप करण्यात त्यांनी अपयशी ठरले, ज्यामुळे नवीन नाराजी निर्माण झाली। 10 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील हप्ता देण्याचं आश्वासन देण्यात आले होते। तथापि 1 वर्षानंतर ही मागण्या पूर्ण न झाल्याने शिक्षक संघटना पुन्हा एकदा निदर्शने करण्यास भाग पाडत आहेत। 8 आणि 9 जुलै रोजी विविध शाळांमधील हजारो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात निदर्शन करण्यासाठी एकत्र येतील आणि अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी एकत्र येतील। महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटना, संयुक्त मुख्याध्यापक संघटना आणि राज्यातील अनेक शिक्षक संघटनांनी या निषेधाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे। या संघटनांच्या नेत्यांनी इशारा दिला की जर त्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण केल्या नाहीत तर आंदोलन तीव्र होऊ शकतं आणि राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर आणखी परिणाम होऊ शकतो।